नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एम.एच. नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडी. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चालू करूया. प्रश्न पहिला, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची एकूण संख्या 34 सरन्यायाधीशासह वरून एकूण किती वाढवण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर असेल पर्याय नंबर डी 38. सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश संख्या एकूण संख्या 34 वरून 38 वाढवण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. 5 मे 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 वरून वाढवून 38 करण्यास मंजुरी दिली आहे. सध्याच्या 34 न्यायाधीशांच्या 33 न्यायाधीश प्लस 1 सरन्यायाधीश या संख्येत 4 नवीन न्यायाधीशांची भर टाकण्यात येणार आहे. एकूण संख्या मंजुरीनंतर ही संख्या 38 सरन्यायाधीशासह अशी होईल. याचा उद्देश काय असेल? प्रलंबित खटल्यांची संख्या सुमारे 92,000हून अधिक कमी करणे आणि न्यायदानाची प्रक्रिया जलद हा निर्णय नेण्याचा मुख्य उद्देश आहे. तर पुढील प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. बालिका तण 2026 हा लष्करी सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर सी अमेरिका आणि फिलिपिन्स. बालिका तण 2026 हा लष्करी सराव अमेरिका आणि फिलिपिन्स देशादरम्यान आयोजित केला जात आहे. प्रश्न क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो बघा. भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरला कोणत्या दिवशी 1 वर्ष पूर्ण झाले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए 7 मे. 7 मे रोजी भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा उद्देश 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ही मोहीम राबवली होती. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. भारताचा पहिला मोती उत्पादन समूह कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए हजारीबाग. हजारीबाग याला भारताचा पहिला मोती उत्पादन समूह म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचा पहिला मोती उत्पादन समूह पेरल फार्मिंग क्लस्टर झारखंड राज्यातील हजारीबाग जिल्ह्याला घोषित करण्यात आले आहे. योजना हा प्रकल्प केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा उद्देश काय असेल? ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि वैज्ञानिक पद्धतीने मोत्यांच्या शेतीला प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. प्रश्न क्रमांक 5. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. भारतामधील F1 रेसिंगसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर डी श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यर यांची भारतामधील F1 रेसिंगसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील पहिल्या अधिकृत फॉर्म्युला N1 F1 कार्यक्रमासाठी प्रसिद्ध क्रिकेटपटू श्रेयस अय्यर यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संस्था मुंबई फॉल्कॉन्स रेसिंग लिमिटेड हिने या निवडीची अधिकृत घोषणा केली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7 आहे विद्यार्थी मित्रांनो. RBIच्या नवीन डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल पर्याय नंबर सी रोहित जैन. रोहित जैन यांची RBIच्या नवीन डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक असून ती देशातील बँकिंग प्रणालीचे नियमन आणि भारतीय रुपयाचा पुरवठा नियंत्रित करते. गव्हर्नर संजय मल्होत्रा हे सध्या RBIचे 26वे गव्हर्नर आहेत. त्यांनी 11 डिसेंबर 2000 रोजी शक्तिकांत दास यांची जागा घेतली. तर विद्यार्थी मित्रांनो, 7वा प्रश्न असेल. मल्टीलेन फ्री फ्लो प्रणाली वापरणारा भारतातील पहिला टोल प्लाझा कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर सुरू करण्यात आला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर सी NH 48. NH 48 राष्ट्रीय महामार्गावर मल्टीलेन फ्री फ्लो प्रणाली वापरणारा भारतातील पहिला टोल प्लाझा येथे सुरू करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा,
हा जो टोल प्लाझा आहे तो गुजरातमधील सुरत भरूच सेक्शनवर असलेल्या 84 येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 8वा, महाराष्ट्र कृषी AI धोरण 2020 अंतर्गत राज्य सरकारने किती गुंतवणुकीची रक्कम मंजूर केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए, 10,000 कोटी रुपयाची रक्कम मंजूर केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 9 आहे, जागतिक रेड क्रॉस दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर बी, 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिवस हा दरवर्षी साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा उद्देश काय असेल? युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणीच्या काळात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या स्वयंसेवकाच्या कार्याचा गौरव करणे आणि मानवतावादी मूल्याचा प्रसार करणे या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, गहू आणि भातासाठी फार्म सस्टेनेबिलिटी असेसमेंट म्हणजेच FCA 3.0 प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली कंपनी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए, ITC लिमिटेड. हे प्रमाणपत्र सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इनिशिएटिव्ह प्लॅटफॉर्मद्वारे दिले जाते, हे जे जागतिक स्तरावर कृषी उत्पादनाच्या शाश्वतेसाठी अत्यंत प्रतिष्ठित मानले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, धन्यवाद.